खरात प्रकरणाबरोबरच महाराष्ट्रात सध्या आणखी एक चर्चा रंगली आहे, ती म्हणजे राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री नरहरी झिरवळ यांच्याशी संबंधित व्हायरल व्हिडिओची. पण आता या प्रकरणाला एक नवं आणि धक्कादायक वळण मिळालं आहे. कारण ज्या तृतीयपंथी व्यक्तीसोबतचा, ज्याचं नाव पवन यादव म्हणून समोर आलेलं आणि झिरवळांसोबतचा व्हिडिओ व्हायरल झालेला, त्यानेच आता थेट पोलिसात धाव घेतली आहे आणि स्वतःच्या भावाविरोधातच तक्रार दिली आहे. पवन यादवचा दावा असा आहे की त्याच्या भावानं आधी ब्लॅकमेलिंग केलं, नंतर व्हिडिओमध्ये छेडछाड करून तो व्हायरल केला. म्हणजे इतके दिवस जो व्हिडिओ आपण पाहतोय तो मूळ स्वरूपात नसून एडिट केलेला आहे, असा दावा त्यानं केला आहे. या तक्रारीनंतर आता पोलिसांनी गोपनीयतेचा भंग, बदनामी, धमकी देणं अशा गंभीर कलमांखाली पवन यादवच्या भावाविरोधात गुन्हा दाखल केला. दरम्यान या प्रकरणावरती प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलंय की झिरवळ यांनी स्वतः संपर्क साधून हा व्हिडिओ जोडून तयार केलेला असल्याचा, म्हणजेच एडिटेड असल्याचा दावा केला होता आणि चौकशीची मागणी केली होती. पण झिरवळांनी मात्र या संपूर्ण प्रकरणावर अद्यापही माध्यमांसमोर येऊन कोणताही खुलासा केलेला नाहीये. त्यामुळे हा व्हिडिओ खरा आहे की खोटा आहे हा प्रश्न अद्यापही कायम आहे. चौकशीतून काय समोर येतं हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. बाकी तुम्हाला हा व्हिडिओ जोडून बनवलेला वाटतोय का, म्हणजे एडिटेड वाटतोय का, की प्रकरणाची दाबादाबी वाटते? कमेंट्समध्ये सांगा आणि फॉलो करा लगावबद्दल.